ज्ञानेश्वरी अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. यामध्ये आपण मागील भागात पहिल्या भागात 1 ते 171 ओव्यापर्यंत पाहिलेले आहे. आता ज्ञानेश्वरीच्या 172 ओवीपासून पुढे पाहणार आहोत. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मांसुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. त्यांच्या म्हणजे मूढ जे लोक आहेत त्यांच्या मूढांच्या देवतोपासनेच्या फलांच्या इच्छा निष्फल आहेत. त्यांची कर्मे निष्फल आहेत. त्यांचे ज्ञान निष्फल आहे. ते विवेकरहित आहेत. कारण राक्षसी व तामसी म्हणजे काम क्रोधादी रूपी अशा मोहमय प्रकृतीचा त्यांनी अवलंब केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर केलेला अनुवाद पाहूया. या लागे जन्मले चिते मोघ जैसे वार्षिये वीण मेघ का मृग जळाचे तरंग दुरुनीच पाहावे. म्हणून त्यांच्या जन्माला येणे फुकट आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणाऱ्या लाटा ह्या गोष्टी दुरूनच दिसण्यास बऱ्या असतात. अथवा कोल्हेरीचे अशिवारो नातरी ओडंबरीचे अलंकार के गंधर्व नगरीचे आवार आभासते का. अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावांचे गावकूस हे ज्याप्रमाणे दिसतात मात्र पण वास्तविक मिथ्या असतात. साबरी वाढिनल्या सरळा वरी फळना तो पोकळा का सन झाले गळा शेळे जैसे. सरळ वाढलेले कांडे काटे निवडून आला वर फळ नसते व आत गाभाही नसतो म्हणजे ते पोकळ असते. किंवा शेळीच्या गळ्याला स्तन असतात ते व्यर्थ असतात. तैसे मूर्खाचे जयाजी आले आणि धिक्कर्मतयाचे निपजले जैसे साबरी फळ आले घेपे ना दिजे. त्याप्रमाणे त्या विचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे साबरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसते त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते. म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो. मग जे काही ते पडिनले ते मरकटे नारळ तोडले कांदळ्या हाती पडिले मोती जैसे. मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यास माकडाने नारळ तोडल्यासारखे आहे. ते कारण ते माकडाने नारळ तोडलं तर त्याला काही केल्या ते फुटत नाही. अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखी निरुपयोगी असते. किंबहुना तयाची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिदली शस्त्रे का अशौच्या मंत्रे बीजे कथिली. फार काय सांगावे. त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीज मंत्र त्याप्रमाणे निरर्थक असतात. तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले गा धनंजया ते आगवीची गेले वाया जे चित्तहीन. त्याप्रमाणे अर्जुना त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांनी आचरण केले असेल ते संपूर्ण व्यर्थ जाते. कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते. पै तमो गुणाचे राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्राशी विवेकाचा ठाऊ चिपुषे निशाचरी. जे सद्बुद्धीला गिळून टाकणारी व उपचाराचा ठाव ठिकाणा नाहीशी करणारी म्हणजे अज्ञान रूपी रात्रीत संचार करणारी तमोगुण रूपी राक्षसी. ती ये प्रकृती वरपडे झाले
म्हणून चिंतेचे कपोले गेले, वरी तामसीचे पडिले मुखा माझे. त्या आसुरी राक्षसीच्या स्वाधीन झाले म्हणून ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले. जेथ आशेची लाळे तू हिवसा जी बलोळे, तेवीची असंतोषाची चाकळे अखंड चघळे. जिच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसा रूपी जीभ लोळते व त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोष रूपी चघळ नेहमी चघळत असते, म्हणजे जी संतोष नाहीसा करते. जे अनर्थाचे कानवेरे आवाळुए चाटीत निघे बाहेरे, जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली. जे राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठाचे काठा चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची माजलेली भयप्रद दरी आहे. जेथा द्वेषाची दाढा खसखसा ज्ञानाचा करीते रगडा, जे अगस्ती गवसनी मुढा स्थूल बुद्धी. जिच्या तोंडामध्ये द्वेष रूपी दाढा ज्ञानाचा खसखसा चुरडा करीत आहेत व जी अगस्त्य ऋषी सावरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्खांना आवरण घालणारी आहे. ऐशी आसुरी प्रकृतीचे तोंडे, जे झाले गा भूतोंडे, ते बुडून गेले कुंडे. व्यामोहाच्या आशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले, ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले. एवं तमाचे पडिले गर्ते, न पविजतीचे विचाराचे निहाते. हे असो ते गेले जेथे, ते शुद्धीचे नाही. याप्रमाणे ते तमोगुणांच्या खळग्यात पडले, ते विचाराच्या हाताला लागत नाहीत. हे असो ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही. म्हणून असो तू ये वायानी, काय मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी शिने लहन. म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्ख लोकांची कथा कशाला, तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ सीन मात्र होणार आहे. महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः, भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्था, पण दैवी स्वभावाचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे आदिकरण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य होऊन माझी भक्ती करतात. ऐशे बोलिले देवे, तेथ जी जे मनितले पांडवे. ऐके जेथवाच्या विसवे, ते साधू कथा. श्रीकृष्ण असे म्हणाले. त्या प्रसंगी अर्जुनाला काय अर्जुन महाराज म्हणाले, होय महाराज. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा ऐक. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजली ते उपाशी वैराग्यगा. ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन असतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते, म्हणजे स्वप्नात सुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही. जयाच्या आस्तेच्या सद्भावा, आंतू धर्म करी रानिवा. जयाचे मन ओलावा विवेकाशी. ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्मराज्य करतो, म्हणजे काय, ज्यांना अधर्माची इच्छा उत्पन्न होत नाही व ज्यांचे मन विचारास जीवन आहे. जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवोनी धाले. जे शांतीशी आले पालव बनवे. ज्याने ज्ञान रूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णतः जेवून तृप्त झालेले आहेत आणि जे पुरुष शांतीरूपी वेलीची कोवळी पाने आहेत. जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंद समुद्री कुंभ, शुभकळून भरिले. जे पुरुष
परिणामाला म्हणजे पूर्ण अवस्थेला फुटलेले अंकुर आहेत, जे सात्विक धैर्य रूपी मांडवाचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंद रूपी समुद्रात तुडुंब भरलेले घट आहेत. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते सर म्हणते, जयांची लिले माझी नीती जियाली दिशे. ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात, ज्यांच्या सहज धर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते, जे आघवाची करणी लेले शांतीचे लेणे, जयाचे चित्त गवसने व्यापका मज. ज्यांनी सर्व इंद्रियाचे ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्वव्यापक त्या मला आच्छादणारी खोल झाले आहे, ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे देव, जे जाणून या सर्व स्वरूप माझे. असे जे प्रशस्त अनुभवाचे पुरुष आहेत, ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत, ते महात्मे हे सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून मग वाढतेने प्रेमे माते भजती, जे महात्मे परी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. मग वाढत्या प्रेमाने मला भजतात, पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की ते आपल्या मनाच्या संकल्पाने देव हा एक उपास्य व मी एक उपासक निराळा आहे अशा दुसरेपणाला शिवत नाहीत. ऐशे मीच होऊने पांडवा, करीती माझी सेवा, परिणवलाव तो सांगावा असे ऐक अर्जुना. याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांची सेवा करण्याचा आश्चर्यकारक प्रकार सांगायचा आहे तो ऐक. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढ व्रताः, नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सदा माझे नामस्मरण करणारे, अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक म्हणजे सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारी माझी उपासना करतात. तरे कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. पुन्हा ऐको. तरे कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांची कामे नाहीशी करून टाकली, कारण की त्यांनी पापांचे नावच नाही असे केले. यमदमा अवकळा आणले, तीर्थे ठायावरून उठविले, यमलोकींची खुंटिली रहाटी आगवी. यमदमास निस्तेजता आणली, तीर्थास पाप नाहीशे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते, त्या श्रेष्ठ पदावरून तीर्थास उठवले व पापे करून लोक यमलोकास जात होते, पण पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी यमलोकास जात नाही असे झाले. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोषो कदाशी नाही. यम साधन म्हणाव्यास लागले की निग्रह कोणाचा करावा, कारण ज्याचा निग्रह करायचा ते मग कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. दम साधन म्हणू लागले, कोणत्या इंद्रियाचे दमन करावे, कारण कीर्तनाने सर्व इंद्रिय आत्मस्वरूपात तल्लीन झाली. तीर्थे म्हणाव्यास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर मग आम्ही काय खावे. ऐशी माझे निनाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःखे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्म सुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात.
ते पहाटे विन पहावित, अमृते विन जीववित, योगे विन दावित, कैवल्य डोळा. जे महात्मे प्राकृत सूर्याकडे पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात, म्हणजे अनुभवाला आणून देतात. परे राया रंका पाड धरू, नेनती साने या थोरा कडसनी करू, एकसरी आनंदाचे आवारू होत जगा. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे, असा योग्यता भेद ते मनात धरत नाहीत व लहान मोठा अशी निवड करत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. कै एखादेनी वैकुंठा जावे, ते तेही वैकुंठची केले आघवे, आयशे नाम घोष गौरवे धवळले विश्व. पूर्वी अशी होती की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. ते जे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते. तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो, हा सूर्यात दोष आहे व महात्म्याच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. यास चंद्राची उपमा देवी तर चंद्र एखादे वेळेसच, म्हणजे फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो, पण हे महात्मे स्वरूपस्थितीने नेहमीच पूर्ण असतात. मेघ उदार परी ओसरे, म्हणोनी उपमेशी न पुरे, हे निशंकपणे सपांखरे पंचानन. मेघ वृष्टी करण्यात उदार असतो, पण तो ओसरतो, म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यांना उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचुदासे माझे, जे जन्म सहस्री ओळखीजे एक वेळ यावया. जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम ज्यांच्या वाच्या पुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असते. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबू ही न दिसे, परियोगी यांची ही मानसे उमरडून जाय. तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही नसतो, शिवाय मी एक वेळ योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून जातो. तरे तयापाशी पांडवा, मी हारपला घेवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीते माझा. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांच्यापाशी अर्जुना मला शोधावा, कारण तेथे मी सापडणार. कैसे माझ्या गुणी झाले, देश काला ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाशी. ते महात्मे माझे गुण गाण्यात कसे तृप्त झाले आहेत की त्या योगाने आपण कुठे आहोत व आपला काळ भजनात किती गेला याची त्यास खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचेच केवळ कथन करतात व मध्ये मध्ये स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. हे बहुआसू या परी कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडू कुमारा. आता हे वर्णन करणे राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे किती एक माझे भक्त माझी कथा करीत करीत चराचरामध्ये संचार करत असतात. मग आणिक ते अर्जुना
साविया बौवा जतना पंचप्राण मना पाडावू घेऊनी. अर्जुना, मग किती यज्ञ आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने 5 प्राण व मन हे वाटाडे बरोबर घेऊन बाहेरी यमनियमांची काठी लाविली. आंतू वज्रासनाची पौळी 50 वरी प्राणायामाची मांडिली वाहाती यंत्रे. बाहेरच्या बाजूला यमनियमांची कांटेरी कुंपण लावले. ते कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायाम रूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या. तेथ उल्हाट शक्तीचे नि उजिवडे मन पवनाचे नि सुरवाडे 17वीचे पाणी येडे बळीयाविले. तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवनकला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली. विकारांची सपली बोली इंद्रिय बांधून आलेली हृदयांतूत. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला. तो असा की त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणले. तवा धारणा वारू दाटिनले महाभूता ते एकवटिले. मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. तो इतक्या धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाचे चतुरंग सैन्य म्हणजे मन बुद्धी चित्त व अहंकार ठार केले. तयावरी जैतरे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत दिशे तन्मयाचे झळकत एक छत्र. त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एक छत्र म्हणजे एक सत्ता चमकत असलेले दिसले. पाठी समाधी श्रीचा शेखा आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेकू देखा समरसे झाला. नंतर समाधी रूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभव रूपी संपूर्ण राज्य सुख त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला. पहा, ऐशी ही गहन अर्जुना माझे भजन आता ऐके सांगेन जे करीते एक. अर्जुना, याप्रमाणे जे माझे अष्टांग योगाद्वारे होणारे भजन फार कठीण आहे. आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने भासतात तो प्रकार सांगतो आहे. तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतू अंबरी तैसा मी वाचून चराचरी जाणती ना. वर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत म्हणजे येथून ते तेथपर्यंत एक सूतच असते त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून ते दुसऱ्यास ओळखत नाही. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुनी माझे समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही सर्व आहे ते माझे स्वरूप आहे हे जाणून मग वाढ धाकुटे न म्हणते सजीव निर्जीव नेनती देखिली वस्तू उजी लुंटिती मीची म्हणून. मग मोठे लहान याचा विचार न करता किंवा सजीव निर्जीव हा भेद न करता जो पदार्थ नजरेपुढे येईल त्यास मीच म्हणजे परमात्माच समजून सरळ लोटांगण घालतात. आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्यायोग्य नेनवे एक सरे व्यक्ती मात्राचे निनावे नमूची आवडे. त्यास आपले चांगलेपणाची आठवण नसते व समोर आलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसगट नमस्कार करणेच त्यांना आवडते.
जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी येऊ गेले, तैसे नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभावची तयांचा. उंच जागेवरून पडलेले पाणी जसे सकल जागेकडे आपोआप येऊ लागते, त्याप्रमाणे पाहिलेल्या प्राणी मात्रास नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. का फळलिया तरुचे शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा शेखा खालावती ते. अथवा पहा की फळभाराने लगटलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रा पुढे ते नम्रपणे लवतात. अखंड अकर्वता होनी असती, तयांची विनय हीची संपत्ती. जय 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 मंत्री अर्पिती माझा चिठाई. ते नेहमी निरभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते जय जय मंत्राने माझ्या ठिकाणी अर्पण करतात. नमिता मानापमान गळाले, म्हणून अवचिता मीची झाली, ऐसे निरंतर मिसळले उपाशिते. नमस्कार करीत असताना मान व अभिमान ही नाहीशी झाली, म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना ही गुरुवी भक्ती, सांगितले तुझ प्रती, आता ज्ञान यज्ञे यजिती, ते भक्त ऐके. अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने काही माझी आराधना करतात, त्या भक्तांचा प्रकार ऐक. परे भजन करती हातवटी, तू जाणता हाशी किरीटी, जे मागा या गोष्टी केलिया मी. परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहीत आहेच, कारण आम्ही मागे ह्या गोष्टी म्हणजे 4थ्या अध्यायात तुला सांगितल्या आहेत. तव आठी जी अर्जुन म्हणे, हे दैविक्या प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी हे जाणत आहे व हे देवाच्या प्रसादाचे करणे आहे, परंतु अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल काय. या बोला श्री अनंते, लागटा देखिले तया ते, की सुखावलेनी चित्ते डोलतू असे. अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंतकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलायला लागले. मने भले केले पार्था, एरवी हा अनवसरू, सर्वथा परी बोलावी तसे असता तुझी माते. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस, नाही तर मागे एक वार सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता, परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते. तव अर्जुन म्हणे, ही काही चकोरे विन चांदणेची नाही, जगची निव विजे हा तयाचा ठाई, स्वभाव की जी. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुझी आस्था बोलविते असे काय म्हणता. चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगत नाही काय. महाराज, जगाला शांत करावे हा त्याच्या म्हणजे चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे. ए रे चकोरे ते आपुले आचाडे, चाचू करीते चंद्राकडे, तेवी आम्ही विनवू ते थोकडे, देवो कृपा सिंधू. आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे, पण देवा आपण कृपा सिंधू आहात. जी मेघो आपुले प्रौढे, जगाची आरती दवडी, वाचून चातकाची तहान केवडी, तो वर्षावू पाहुणी. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवतो. वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवडी. परे चुळा एकाची चाडे, जेवी गंगे तेचे
ठाकणे पडे तेवी अर्थ बहु का थोडे तरी सांगावे देवे. परंतु एक चुळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेला शरण जावे लागते त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी ते देवांनाच सांगितले पाहिजे. तेथे देवे म्हणितले राहे जो संतोषो जामा झाला आहे तयावरी स्तुती साहे ऐशे उरले नाही. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे असू दे, तुझे आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही. पै परिसतू आशी निकिया परी तिची वक्तृत्वा वराडी ककरी ऐशे पुरस्करून श्रीहरी आदरिले बोलो. तू उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम करते. याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णाने बोलण्यास आरंभ केला. ज्ञान यज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी त्या माझे एकत्वाने म्हणजे आपल्या स्वप्नातील पदार्थाशी जागृत झाल्यावर जागृत पुरुष जसे ऐक्य पाहतो त्या अभेद ज्ञानाने वेगळेपणाने म्हणजे आकार ज्ञान भिन्न पण वृक्ष शाखा दोन्ही एकच या अभेद ज्ञानाने व निरनिराळ्या प्रकाराने म्हणजे जो आकार जेथे दिसेल तो मीच आहे अशा अभेद ज्ञानाने ज्ञान यज्ञाने यजन करून माझी उपासना करतात. तरी ज्ञान यज्ञो तो यवम रूपो तेथ आदि संकल्पो हा युपो महाभूते मंडपो भेदू तो पशु. तर ज्ञान यज्ञ तो असा आहे त्या ज्ञान यज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु बांधावयाचा खांब आहे. पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. मग पाचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेचे यज्ञोपचार भरण अज्ञान द्रुत. नंतर पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिय व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामग्री असून अज्ञान हे तूप आहे. तेथ मन बुद्धीची कुंडा आतु ज्ञानाग्नी धडफुडा साम्यतेची सुहाडा वेदिका जाणे. तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून हे मित्रा अर्जुना सुख दुःखादी द्वंद्वाविषयीची जी चित्ताची समता ही वेदी होय असे समज. सविवेक मती पाठव तेची मंत्र विद्या गौरव शांती श्रुव जीवू यजवा. आत्मनात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही श्रुवा नावाची यज्ञ पात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. तो प्रतीचे निपात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्नी होत्रे भेदू नाशी. तो यज्ञ करणारा जीव स्वरूपानुभव रूप पात्राने व ब्रह्म विचार रूप महामंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. तेथ अज्ञान सरोनी जाय आणि यजिता यजन हे ठाये आत्मसमरसी नाही अवभृती जेव्हा. त्यावेळेस अज्ञान रूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे हे थांबते. आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव अवभृत स्नानाचे वेळी
आत्मैक्य रूप पाण्याने स्नान करतो तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे आगवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिय ही काही वेगळेपणाने समजत नाही अथवा आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत असे जाणतो. जैसा चेला तो अर्जुना मने स्वर्गीची हे विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशे. अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील ही विचित्र सेना मीच झालो होतो ना. आता सेना ते सेना नव्हे हे मीचे कागवे ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. जागे झाल्यावर म्हणतो की स्वप्नातील सैन्य आता खरोखरीच सैन्य नाही, तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येते. मग तो जीव हे भाषशरे अब्रह्म परमात्म बोधे भरे ऐशे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. अशा अनुभव आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते. ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. याप्रमाणे ज्ञान यज्ञद्वारा या ऐक्य भावनेने माझे भजन करतात. अथवा अनादि हे अनेक जे आनासारखे कायक आणि नामरूपाधिक तेही विषम. अथवा अनादिकालापासून हे अनेकत्व असेच आहे, कारण त्यांची नामे व रूपे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणून विश्व भिन्न परीन भेदे तयाचे ज्ञान जैसे अवयव तरी आनान परी एकेची देहीचे. म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्या योगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणे अवयव जरी निरनिराळे आहेत खरे, पण ते सर्व एकाच शरीराचे आहेत, देहाचे आहेत. का शाखा सानिया थोरा परियाती काचिया तरुवरा बहुरश्मी परी दिन करा एकाचे. अथवा अशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या, पण त्या एकाच झाडाच्या असतात. व ज्याप्रमाणे अनेक किरणे खरी, परंतु ती एकाच सूर्याची असतात. तेवी नाना विधा व्यक्ती अनानी नामे अनानी वृत्ती ऐशी जाणती भेदली भूती अभेदा माते. त्याप्रमाणे नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभेद जो मी त्या मला ते जाणतात. येणे वेगळाले पणे पांडवा करीते ज्ञान यज्ञो बरवा जेन भेद ती जाणीवा जाणते. म्हणून अर्जुना, अशा म्हणजे इंद्रियांना गोचर होणाऱ्या म्हणजे दिसणाऱ्या इंद्रियांना भेद प्रतीतीद्वारा ते चांगला म्हणजे अभेद ज्ञान यज्ञ करतात. कारण की ते पुरुष स्वरूप ज्ञानी असल्या कारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थाच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत. त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अन्वय दृष्टीने परमात्म्याला ते पाहतात. ना तरी जेधवा जे ठाई देखती का जे जे काही ते मी वाचून नाही ऐसाची बोधू. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही असाच त्यांचा बोध असतो. पाये पा बुडबुडा जीवता जाये तेऊ ते जळचे एकतया आहे मग विरे अथवा राहे तरी जळाची माझे. असे पहा की बुडबुडा जेथे जाईल तेथे त्यात एक पाणी मात्रच आहे, मग राहिला तरी पाण्यातच अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. का पवनी परमाणू उचलले
ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि मागवते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीपणापासून वेगळे झाले नाहीत आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. तैसे भलते त भलते न भावे, भलते ही हो अथवा नोहावे, परी ते मी ऐशे आघवे हो निठेले. त्याप्रमाणे वाटेल तेथे, वाटेल त्या भावाने, वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे, पण ते मी म्हणजे परमात्मा आहे असे सर्व जग त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते. आगा ही जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयांची प्रतीती, ऐशे बहुधाकारी वर्तती बहुची होनी. अरे अर्जुना, ही जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढाच त्यांचा अनुभव आहे. याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने मद्रूप होऊन अनेक आकाराने वावरत असतात. हे भानुबिंब आवडे तया, सन्मुख जैसे धनंजया, तैसे ते विश्वायया समोर सदा. अरे अर्जुना, जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी या विश्वाच्या समोर असतात. अगाध तयांच्या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी असे. अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागील बाजू असे नाही. ज्याप्रमाणे वायू आकाशाच्या सर्व पोकळीभर आहे तैसा मी जे तुला आगवा, तिची तूक तयांची सद्भावा, तरी न करिता पांडवा भजन झाले. त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन त्यांच्या सद्भावास असते. म्हणजे जेवढा तेवढा संपूर्ण त्यांचा अनुभव असतो. असे असल्यामुळे अर्जुना, त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी ते सहजच होत असते. एरवितरे सकळ मीची आहे, तरी कौनिके उपाशिला नोहे, येथ एके जाणणे विनठाये अप्राप्ताशी. सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे. मग कोणाकडून कुठे माझी उपासना होत नाही असे कसे म्हणावे. असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेच त्यास हे भजन घडत नाही. परे ते आसो येणे उचिते, ज्ञान यज्ञ यजित साते, उपासिते माते ते सांगितले. परंतु ते असू दे, अशा योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझी जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. अखंड सकळ ही सकळामुखी, सहज अर्पिताशी मज एकी, की नेनने यासाठी मूर्खे न पविजेची माते. हे सर्व सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होत आहे. म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्याला अर्पण होते, कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे. पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहज अर्पण केलेले कर्म मला प्राप्त होत नाही. अहं क्रतुरहं यज्ञस्वधाहमहमौषधं, मंत्रोहमहमेवाज्यं, अहम अग्निरहं भूतं. क्रतु यज्ञ, स्वधा औषधी, मंत्र, तूप, अग्नी आणि आहुती मीच आहे. तोची जाणीवेचा जरी उदयो होय, तरी मुद्दल वेदू मीची आहे. आणि तो विधानाते जयावे, तो क्रतुही मीची. त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर असे लक्षात येईल, मुळात वेद मीच आहे आणि तो वेद जी जी कर्मे करावयास सांगतो त्या कर्मांचे विधान रूप क्रतू म्हणजे यज्ञ कर्म देखील मीच आहे. मग तया कर्मापासून बरवा,
जो सांगो पांगू आघवा यज्ञू प्रकटे पांडवा तूही मी गा. मग वेदात कराव्यास सांगितलेल्या त्या कृतरूप कर्मापासून जो अंग व उपांग या सहित सर्व चांगली क्रिया होते. अर्जुना तो क्रियारूप यज्ञ ही मीच आहे. स्वहा मी स्वधा सोमादी औषधी विविधा आज्यमी समिधा मंत्रू मी हवे. वेदांना व पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व यज्ञाच्या कामी उपयोगात येणाऱ्या सोमादिक अनेक वनस्पती हे मी आहे. यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञाकरता तयार केलेले द्रव्य ही देखील मीच आहे. होता मी हवन कीजे तेथ अग्नितो स्वरूप माझे आणि होत वस्तू जे जे तेही मीचे. यज्ञ कर्म करण्याकरता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करतात तो अग्नी देखील माझे स्वरूप आहे. आणि हवन करण्याचे जे जे द्रव्य ते देखील मीच आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्रमोंकार वृक्षाम यजुरे वचय. या जगाचा पिता माता पालन करता पितामह मी आहे. ज्ञेय वस्तू पवित्र वस्तू ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे सर्व मीच आहे. पय जयाचेनी अंग संगे ये प्रकृती स्तव अष्टांगे जन्म पावी जताशे जगे तो पिता मिगा. अर्जुना ज्याच्या अंग संगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे. अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी देवी मी चराचरी माता ही होय. अर्धनारी नटेश्वराचे स्वरूपात जसा जो पुरुष तोच स्त्री असतो त्याप्रमाणे चराचरांच्या बाबतीत माता ही मीच होतो. आणि झाले जग जेतराये जेने जीवित वाढत आहे ते मी वाचून नोव्हे आन निरूते. आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते व ज्याच्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरे नाही. ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाच्या अमनमनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. प्राकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन ह्या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे. आणि आगविया जाननी याची वाटा जया गावा येते गा सुभटा वेदांची चोटा वेद्य मी वेद्य जे म्हणजे. आणि अर्जुना सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य म्हणजे समजून घेण्याची मुख्य गोष्ट म्हणतात. जेथ नाना मता बुजावणी जाहली एकमेका शस्त्राची अनोळख फिटली चुकली ज्ञानी जेथ मिळो आली ते पवित्र म्हणजे. आणि ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रकारांची मते जाऊन भिडली असता त्यांचा आपापसातील परमात्म स्वरूपाविषयीचा मतभेद नाहीसा होतो व जेथे परमात्म्याचे स्वरूप ठरवणारी शास्त्रे जाऊन पोचली असता त्यांची एकमेकात असलेली अनोळख दूर होते. म्हणजे सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात अशा स्वरूपाने शास्त्रांचा एकमेकांशी परिचय होतो व चुकलेल्या ज्ञानाची ज्या परमात्म स्वरूपाचे ठिकाणी एकमेकांशी भेट होते म्हणजे त्यांची एक वाक्यता होते व ज्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणतात ते मी आहे. पय ब्रह्मबीजा जालांकुरु घोष ध्वनी नादाकारो तयाचे गा भुवन जो ओंकारू तोही मी गा.
ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष म्हणजे परा, ध्वनी म्हणजे पश्यंती, नाद म्हणजे मध्यमा व आकार वैखरी यांचे मंदिर आहे, असा जो ओंकार तो मी आहे. ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष, ध्वनी, नाद, आकार यांचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे. जया ओंकाराची कुशी अक्षरे होती अवुमकारेशी, जे उपजत वेदेशी उठले तिन्ही. ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती व ती उपजिता क्षणीच तिन्ही वेदांना येऊन प्रगट झाली. म्हणून ऋग्वेजो सामू हे तिन्ही म्हणे मी आत्मारामू, एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे. याप्रमाणे वेदाची संपूर्ण परंपरा मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत, प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. प्रकृतीचे विश्रांती स्थान. भरता म्हणजे पोषण करणारा, जगाचा नाथ, साक्षी, निवासस्थान, शरण जाण्यास योग्य ठिकाण म्हणजे जगाचा सुरत. जगाची उत्पत्ती, प्रलय, स्थिती, निधान म्हणजे राहण्याचे ठिकाण आणि जगाचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे. हे चराचर आगवे जे प्रकृती यात साठवे, ही ते शीनली जे थविसवे ते परमगती मी. हे स्थावर जंगमात्मक सर्व जग महाप्रलय काळी ज्या मायेच्या पोटात साठवती, ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते, ती परमगती मीच आहे. आणि जयाचेनी प्रकृती जे जेने अधिष्ठिली विश्वविये, जो योनी प्रकृती ये गुणाते भोगे. आणि ज्याच्या योगाने प्रकृती जगते, ज्याने तिचा म्हणजे प्रकृतीचा अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते. आणि जो ह्या प्रकृतीशी तादात्म्य करून गुणांचा म्हणजे तिन्ही गुणांचा सत्व रज तम यांचा भोग घेतो, तो विश्वश्रियेचा भरता मीचिका पंडुसुता मी गोसावी अशी समजता त्रैलोक्याचा रे अर्जुना. तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे. या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे. आकाशे आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरे उगे नसावे, पावके दावे वर्षावे जळे. आकाशाने सर्वत्र राहावे, वाऱ्याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जळावे व पाण्याने अग्नीने जाळावे व पाण्याने वर्षाव करावा. पर्वते बैसकान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी आभूते वाहावी ही आज्ञा माझी. डोंगरांनी आपले आसन सोडू नये, समुद्रांनी आपली मर्यादा उल्लंघन करू नये, पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वहावा, हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. मी बोलावयास लावले तर वेद बोलतो, मी चालावयास लावले तर सूर्य चलतो, मी हालचाल करावयास लावले तर जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो. मेयाचे नियमिला सांता, काळुग्राशितसे भूता ये मनी यागते पंडुसुता सकळी जयाची. मी नियम घालून दिल्या कारणानेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो व आतापर्यंत सांगितलेली अर्जुना ही सर्व मंडळी ज्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारी आहेत,
जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगनायसा साक्षी भूतू तोही मीची. असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन राहणारा देखील मीच आहे. ये नामरूपी आगवा जो भरला से पांडवा आणि नामरूपांचाही ओलावा आपणची. जो या नामरूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे आणि अर्जुना नामरूपी यांना जो आपण स्वतःच आधार आहे. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथे जळ ऐशेनी वसवी तसे सकळ तो निवासू मी. पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते याप्रमाणे तेथे सर्व जगाची रचना केली जाते. ते जगाचे राहण्याचे ठिकाण देखील मीच आहे. या उदाहरणाने जगाचा व आपला अभेद पण सुचवतात. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीची को. जो मला एकनिष्ठेने शरण येतो त्याचे जन्म व मरण मी दूर करतो. एवढ्याकरिता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे. मीची एक अनेकपणे वेगळा लेनी प्रकृती गुणे जीत जगाचे निप्राणे वर्तत असे. मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव धर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग त्याच्या रूपाने वागतो. जैसा समुद्र थिल्लरण म्हणता भलतेत बिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्वा भूता सुहृद तुम्ही. ज्याप्रमाणे सूर्य हा एक डबके हा समुद्र असा भेद न पाहता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो. म्हणजे त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव व हा कीटक आहे असा भेद न करता म्हणजे मोबादल्याची अपेक्षा न ठेवता ब्रह्मादी सर्व भूतांवर सारखा उपकार करणाराही तो मीच आहे. मीचे गा पांडवा या त्रिभुवनाशी ओलावा सृष्टी क्षय प्रभावा मूळती मी. अर्जुना या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते मीच आहे. बीज शाखा ते प्रसवे मग ते रूखपण बीजे सामावे तैसे संकल्पे होय आघवे पाठी संकल्पी मिळे. बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व त्या बीजामध्येच लीन होते. त्याप्रमाणे संकल्पाच्या युगाने सर्वांची उत्पत्ती होते आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीशे होते. ऐशे जगाचे बीज जो संकल्पो अव्यक्त वासना रूपो तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते स्थान मी. याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प जो सूक्ष्म वासना रूप असतो तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मीच आहे. ये नाम रूपे लुटते वर्ण व्यक्ते आटते जातीचे भेद फिटते जय आकारू नाही. ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात वर्ण व व्यक्ती आटून जातात जातीचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशही नाहीसे होते म्हणजे तात्पर्य जेव्हा सर्व जगदाकार नाहीसा होतो. तै संकल्प वासना संस्कारो मागवते रचावया चराचर जेथ राहुनी असती अमर ते निधान मी. त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे पुन्हा जगदाकार रचण्याकरिता जेथे अमर होऊन असतात ते ठिकाण मी आहे. तपाम्यहम अहम वर्षम निगृह्ण्याम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च
सदसाच्याहम अर्जुन. हे अर्जुना, मी उष्णता उत्पन्न करतो, मी पर्जन्य थांबवून धरतो व पृथ्वीवर सोडतो. अमर वस्तू, मृत्यू तसेच सत्व असत हे सर्व मीच आहे. मी सूर्याचे निवेशे, तपयतै हे शोषे. पाठी इंद्रहूनी वर्षे, तै पुढती भरे. मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो, त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळी पुन्हा आबादानी होते. अग्नी काष्टे खायो, ते काष्टचे अग्नी होये. तैसे मरते मारिते पाही, स्वरूप माझे. अग्नी लाकडे खातो, ती लाकडेच अग्नी बनतात. त्याप्रमाणे मारणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज. या लागी मृत्यूच्या भागी जे जे, तेही पै रूप माझे. आणि न मरते तव सहजे, मीची आहे. याकरता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे. आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश आहे ते तर सहजच मी आहे. आता बहु बोलून सांगावे, ते एकेळा घेपा आगवे. तरी सतासतही जाणावे, मीची पैगा. आता पुष्कळ बोलून काय सांगायचे ते सर्व एकदाच सांगतो. लक्षात ठेव, तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे सर्व पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज. म्हणून अर्जुना, मी नसे ऐसा कवनू ठाव असे. परी प्राणी यांचे दैव कसे, जे न देखती माते. म्हणून अर्जुना, जेथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे, परंतु या प्राण्यांचे दुर्दैव असे आहे ते पहा की मी सर्वव्यापी असूनही ते मला कोठेच पाहत नाहीत. तरंग पाणी वीन सुकते, रश्मी वाते वेन न देखते. तैसे मीची ते मी नवती, विष्मो देखे. लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय वृक्षाधिकाप्रमाणे सुकून जात आहेत. तसेच प्रकाश रूप ही सूर्यकिरणे ती दिव्याशिवाय पाहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मद्रूप असून त्याच आपण भवद्रूप आहोत असे वाटत नाही. हे केवढे आश्चर्य आहे पहा. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतिले. की कैसे कर्म तया आडाले, जे मीची नाही म्हणते. हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने ठेचून खच्चून भरलेले आहे. मग हे केवळ माझेच ओतलेले आहे. परंतु कसे दुर्दैव त्यांच्यावर ओढले आहे की ते मीच म्हणजे देवच नाही असे म्हणतात. परे अमृत कुहा पडिजे, का आपण याते कडिये काढिजे. ऐसे आती काय कीजे अप्राप्ताशी. परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे. परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशालाच असेच होते, त्याला काय करावे. ग्रासा एका अन्नासाठी, अंधु धावताये किरीटी. आढळला चिंतामणी पाये लोटी, आंधळेपणे. अर्जुना, एका घासभर अन्नाकरता एक आंधळा रस्त्याने धावत असताना चिंतामणी नावाच्या रत्न त्याच्या पायाला लागला. म्हणजे तो ठेच लागून अडखळला, पण तो आंधळा होता. त्याला चिंतामणी काय आहे आणि काय लागलं पायाला हे कळत नव्हतं. म्हणून तो चिंतामणी लाथेने उडवला. तैसे ज्ञान जय सांडोनी जाय, तै ऐशे दशा हे. म्हणून की जे ते केले नोहे ज्ञाने विन. त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळेची जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही करावे ते ज्ञानाशिवाय केल्यासारखे होत नाही. आंधळे या गरुडाचे पाख आते,
ते कवना उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विन. आंधळ्याला जर गुरुडाचे पंख असले तर त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील? त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचरणाची श्रम केले असता व्यर्थ जातात. त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते, ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम अश्नन्ति दिव्यान दिवी देव भोगान. 3 वेद जाणणारे म्हणजे यज्ञामध्ये सोमपान करणारे व तेने करून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञाने माझे यजन करून स्वर्गगती मागतात. पुण्याचे फल असा जो देवेंद्राचा लोक तो प्राप्त करून ते मग त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवांचे भोग भोगतात. देख पागा किरीटे आश्रम धर्माची आराटी, विधी मार्गा कसवटी जे आपण जी होती. पहा रे अर्जुना, आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात, म्हणजे ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो असे ज्यांचे आचरण उत्तम असते. यजन करिता कौतुके, तीही वेदांचा माता तुके, क्रिया फळेशी उभी ठाके पुढा जया. ते सहज लिहिलेले यज्ञ करावयास लागले असता तिन्ही वेद आपली मान डोलावतात व ज्याच्या पुढे ती यज्ञ क्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभी राहते. ऐशे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, ती तया पुण्याची निनावे पाप जोडिले देखे. याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञ करते आहेत आणि जे आपण स्वतःची यज्ञमूर्ती झाली आहेत, त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभ पदरात पाडला असे समज. श्रुते त्रयांते जानोनी, शतबरे यज्ञ करोनी, यजिल्या माते चुकोनी स्वर्गावरी ते. कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून 100 पर्यंत यज्ञ करून माझे आराधन केले असता मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. जैसे कल्पतरू तळवटे, बैसोनी झोळीये देतसे गाठे, मगनी दैव निघे किरीटे दैन्याचे करू. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो, तैसे शतक्रतू यजिले माते की इप्सिता ते स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निरुते पापनुही. त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का? तर खरोखर हे पाप नव्हे काय. म्हणून मजवीन पाविजे स्वर्गो, तो अज्ञानाचा पुण्य मार्गो, ज्ञानी तया ते उपसर्गो हानी म्हणती. म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश म्हणतात. एरवी तरी नरकीचे दुःख, पावुनी स्वर्गा नामके सुख, वाचूनी नित्यानंद गा निर्दोख, ते स्वरूप माझे. सहज विचार करून पाहिले तर नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकालाबाधित आनंद ते माझे स्वरूप आहे. मज येता पैसुभटा या द्विविधागा वाटा, स्वर्ग नरको या वाटा चोरांची. अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या 2 प्रकारच्या आडवाटा आहेत, त्या चोरांच्या आहेत. स्वर्गा पुण्यात्मके पापे येजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य, पुण्यरूप पापाने म्हणजे बाहेरून दिसायला पुण्य
व आतून भरलेले पाप. पापरूप पापाने नरकाला जाणे होते, मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. आणि मजची माझी असता जे नेहमी दुरहावे पंडुसुता, ते पुण्य ऐशी म्हणता जीवन तुटे काही. आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने ती मी परमात्मा दुखावला जातो त्या कृत्याला पुण्य आहे असे म्हटले तर जिव्हा झडणार नाही का? परे हे असो आता प्रस्तुत ऐके या परी हे दीक्षित, अय्यजोनी माते याचित स्वर्ग भोगू. परंतु ह्या प्रसंगी हे आता राहू दे. अर्जुना ऐक, या प्रमाणे ते यज्ञ करते वस्तुतः माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. मग मी न पविजे ऐशे जे पापरूप पुण्याशे, तिने लाधलेनी सौरसे स्वर्गा येते. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे, त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला जातात. जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिखे वाण राजधानी भुवन अमरावती. ज्या स्वर्गात न मरणेपणा हीच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व राजधानीची जागा अमरावती नगर आहे. जेथ महासिद्धींचे भांडारे, अमृताचे कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. ज्या स्वर्गात अनिमाल लगिमा गरिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूंचे कळप आहेत. जेथ ओळगे देवपायिका, सैंग चिंतामणीची भूमिका, विनोदवन वाटिका सूर तरुणचे या. ज्या स्वर्गात देव समुदाय चाकर होऊन सेवा करतो, जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत व जेथे करमणुकीसाठी केलेले बगीचे कल्पवृक्षांचे आहेत. गंधर्व गात गाणी जेथ रंबे ऐशिया नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. जेथे गंधर्वांची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंभेसारख्या सुंदर अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे. मदन ओळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरे, पवनायसे मनियारे धावणे जेथ. जेथे शय्याग्रहात मूर्तिमंद मदन सेवा चाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र म्हणजे आपल्या अमृतमय किरणाने सडा संमार्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करण्यास तयार आहे. पै बृहस्पती मुख्य आपण, ऐशे स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण, ताटियेचे सूरगण बहुवस जेथे. देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहेत असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देवमंडळीचे समुदाय आहेत. लोकपाळ रांगेचे, राऊत ये पदवीचे, उच्चैस्त्रवाखांचे खोळणीये. ज्या ठिकाणी घोडेस्वार लोकपालाच्या म्हणजे पूर्वादी दिशांचे स्वामी, त्याला लोकपाल म्हटले, बरोबरी म्हणतात, बरोबरीचे आहेत. जेथे उच्चैस्रवा नावाचा चंद्राचा घोडा पुढे चालतो. हे असो बहुवैशे भोग इंद्र सुखा सरीचे, ते भोगीजती जवासे पुण्यलेशू. हे फार वर्णन करणे पुरे. याप्रमाणे इंद्राच्या सुखाही सारखे ते भोग यज्ञकर्त्यांच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगतात. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशन्ति. एवं त्रये धर्म मनु प्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ति. तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर
पुण्य क्षीण झाले म्हणजे पुण्य संपले म्हणजे ते मृत्यूलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा धरून 3 वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्म मार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे जाणी येणे म्हणजे जन्म मृत्यू प्राप्त होतो. बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावर अनुवाद केलेला पाहूया. मग तया पुण्याची पावटी सरे, चवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मग त्या पुण्याने प्राप्त झालेल्या दर्जा नाहीसा झाला की त्याबरोबरच यज्ञ करत्यात असलेली इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज कमी होते आणि मग ते मृत्यू लोकाला परत येऊ लागतात. जैसा वेशा भोगी कवडा वेचे, मग दारहीचे पूर्ण येतेचे, तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगू. ज्याप्रमाणे वेशेच्या दारात वेशेच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहत नाही, त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे. एवं तिथिया माते चुकले, जिही पुण्य स्वर्ग कामिले, तया मरपण ते वावो झाले अंती मृत्यू लोको. याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे अमरपणही व्यर्थ गेले. आता त्यांना म्हणजे पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. मातेची आ उदर कोरे, पचोनी विष्ठेच्या दातरे, उकडूनी नवमास वरी, जन्म जन्मोनी मरती. आईच्या पोटरूपी गुहेत नरकाच्या उकडीतील थरात 9 महिनेपर्यंत उकडून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन मरतात. आगा स्वप्नी निदान फावे, परिचेलिया हारपे आगवे, तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्गसुख समजावे. अर्जुना, वेद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, कणू सांडून उपनिला कोंडा जैसा. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उपनावा, त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद तरी तो व्यर्थ होतो. म्हणून मज एके विन, हे त्रयी धर्म अकारण, आता माते जाणून नेन तू सुखिया होशी. म्हणून एक मला सोडले तर 3 वेदांनी सांगितलेले धर्म निरर्थक ठरतात. यास्तव अर्जुना मला जाणून मग दुसरे जरी काही जाणले नाही तरी तू सुखी होशील. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. एक निष्ठेने माझे चिंतन करणारे जे जन माझी उपासना करतात, त्या सतत माझ्या ठिकाणी चित्ताने युक्त असलेल्या जनांचा सायुज्य अथवा मत्सेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा योग म्हणजे काय, अप्राप्त वस्तूची प्राप्ती तो योग, व क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूचे रक्षण, क्षेम मी करतो. पै सर्व भावेशी उखिते, जे ओपिले मज चित्ते, जैसा गर्भगुळ उद्योमाते कोणाही नेने. जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उकते विकले गेले, त्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही. तैसा मी वाचोनी काही, आणि खगोमटेची नाही, मजची नाम पाही, जिने या ठेविले. त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना बरे वाटत नाही, आणि पहा, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे, त्यांना माझी सेवा करण्यातच आपल्या जीविताचे सार्थक वाटते. ऐशे अनन्य गतिके चित्ते,
चिंतित सांते माते जे उपासिते तयांते मीची सेवी. याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. ते एकवटूने जे क्षणी अनुसरले गा माझी वाहने तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. ते ज्या क्षणात एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले मला भजावयास लागले त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा बोजा माझ्यावर येऊन पडला. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आगवे जैशी आजात पक्षाचे निजीवे पक्षिनी जे. मग जे जे म्हणून त्यास करावयाचे असते ते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाने पक्षीन जगते आपले तहान भूक नेणे ताने निकेते माऊलेशीची करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे सर्व मी करी. आपली तहान भूक काही न जाणता लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते. त्या मुलाप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांची काहीही करण्यास मी लाजत नाही. तया माझी सायुज्याची चाडो तरी तेची पुरवी कोड का शिवा म्हणती तरी आड प्रेम सुये. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो किंवा ती माझ्या सेवेची मागणी करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो म्हणजे मी माझ्या विषयीचे त्यांना प्रेम देतो. ऐसा म्हणी जो जो धरिते भावो तो तो पुढा पुढा लागे तया देवो आणि दिदली याचा निर्भावो तोही मीची करी. याप्रमाणे जो जो हेतू मनात धरतात तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो आणि दिलेल्याचे रक्षणही मीच करतो. हा योग क्षोमू आगवा तयांचा मजची पडिला पांडवा जयाच्या सर्व भावा आश्रयू मी. ज्याच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे त्यास नसलेला इच्छित पदार्थ देणे व दिलेला पदार्थ जतन करणे हे सर्व अर्जुना मलाच करावे लागते. यप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवाची म्हणजे अन्य म्हणून उपासना करतात ते देखील हे अर्जुना अज्ञानामुळे विधी सोडून पण माझीच पूजा करतात. आता आणि काही संप्रदाये परी माते नेनती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिते. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्वत्र समान असणारा जो मी त्या मला जाणत नाहीत व ते अग्नये इंद्राय सूर्याय सोमाय स्वाहा असे म्हणून यज्ञ करतात. तेही कीर मातेची होय काजे हे आगवे मीची आहे परी ते भजती उजरी नवे विषम पडे. ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन निश्चय करून माझेच भजन होत असते कारण की ह्या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे. पाये पा शाखा पल्लवरुखाचे ते काय नव्हती एकाची बीजाची परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीच घापे. अर्जुना पहा झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळालाच घातले पाहिजे. का दहाही इंद्रिया ते ये जरी एकेची देहीची होते आणि ही सेविले विषय जाते एकाची ठाई. किंवा 10 इंद्रिय आहेत आणि जरी ती एकाच देहात आहेत आणि त्यांनी भरलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोहोचतात
तरे करोनी रस सोय परवे, कानी केवी भरावी, फुले आणून बांधावी डोळा केवी. असे जरी असले तरी उत्तम पक्वान न करून कानात कसे भरावे, फुले आणून ती डोळ्यावर कशी बांधावी. ते तर रसू तो मुखेची शेवावा, परिमळू तो घ्राणेची घ्यावा. तैसा मी तो यजावा मीची मनोनी. त्या ठिकाणी पक्वाने ही तोंडानेच खाल्ली पाहिजेत, जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच केले पाहिजे. ए रमा ते नेनोनी भजन, ते वायाची गा आणि आण, मनोनी कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होवावे. अरे अर्जुना, दुसरे की कित्येक भक्त जे मला जाणून भजन करतात, ते त्यांचे भजन व्यर्थ भलत्यास भलते असे होते. याकरता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते, त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ पाहिजे. कुंडलिक वरदा हरिविठोल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. या पुढील ओव्या म्हणजे 351 पासून ते 535 पर्यंत भाग 3 मध्ये टाकण्यात येतील.